उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर दिली आहे। लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 3,500 कोटींच्या चेकवरती या ठिकाणी सही करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना आता येत्या 2 दिवसात 8व्या हप्त्याचे पैसे हे 100% मिळणार आहेत। अशी महत्त्वाची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनीच दिली आहे। म्हणजे आता लाडक्या बहिणींना येत्या 2 दिवसात 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याचा मेसेज 100% येणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, लाडक्या बहिणींना मिळणारे दरमहा 1500 रुपये आता लवकरच 2100 रुपये देखील होणार आहेत। याबाबत स्वतः केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीच माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना डबल खुशखबर आहे। पहिली म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे, जो काही 8वा हप्ता आहे, तो हप्ता येत्या 2 दिवसात मिळणार आहे। आणि दुसरी खुशखबर म्हणजे जे काही तुम्हाला 1500 रुपये दरमहा अनुदान या योजनेअंतर्गत दिले जात आहे, ते आता तुम्हाला लवकरच 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। म्हणजेच आता लाडक्या बहिणींना 8वा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळणार हे निश्चित झाले आहे। कारण आता स्वतः उपमुख्यमंत्री यांनीच याबाबत माहिती दिली आहे। आता जो 8वा हप्ता दिला जाणार आहे त्याच्या चेकवर देखील या ठिकाणी सही करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता उशीर होणार नाही। पुढील 2 दिवसातच महिलांच्या खात्यात 8व्या हप्त्याचे पैसे हे 100% येणार आहेत। परंतु आता आर्थिक शिस्त पाळण्यासाठी, आर्थिक नियोजन व्यवस्थित व्हावे यासाठी आणि अपात्र महिलांचा लाभ बंद व्हावा यासाठी लाडकी बहीण योजनेत नवीन नियम, नव्या अटी लावण्यात आलेल्या आहेत। या योजनेतून अपात्र महिलांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या योजनेमध्ये नवीन नियम, नवीन अटी लावण्यात आलेल्या आहेत आणि या नव्या नियमांमुळे आणि अटींमुळे राज्यातील जवळपास 9 लाख महिलांना वगळण्यात येणार आहे। होय मित्रांनो, हे 100% खरे आहे। आता या नवीन नियमांमुळे आणि अटींमुळे कोणकोणत्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि कोणकोणत्या महिला या योजनेमध्ये राहणार आहेत, हे आपण लगेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 2 दिवसात येणार आहे। त्या 2 दिवसात महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। तशा प्रकारे या ठिकाणी चेकवर सही देखील झालेली आहे। त्यामुळे 8वा हप्ता 100% आता महिलांना मिळणार आहे हे निश्चित झाले आहे। पण त्यातच आता या योजनेतून लाभार्थी महिलांची संख्या आणखी 9 लाखांनी कमी होणार आहे। होय मित्रांनो, ही महिलांना टेन्शन देणारी बातमी आहे। कारण की आता सरकारने या योजनेत नवीन नियम लागू केले आहेत। त्यामुळे बऱ्याचशा महिला या योजनेतून कमी होण्याच्या मार्गावर आहेत। याआधी 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि आता पुन्हा या योजनेतून 9 लाख महिलांना वगळले जाणार आहे। कारण की आता या योजनेमध्ये नवीन नियम, नवीन अटी लावण्यात आलेल्या आहेत आणि या नियमांमुळे आणि अटींमुळे बऱ्याचशा अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। म्हणजेच त्यांचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठा परिणाम होत असून या योजनेतून अपात्र महिलांना वगळण्यासाठी सरकारने या योजनेत नवीन नियम आणि नवीन अटी लागू केलेल्या आहेत। त्यामुळे आता सर्व अपात्र महिला या योजनेतून बाहेर केल्या जाणार आहेत। तर आता काय नवीन नियम लाडकी बहीण योजनेमध्ये लावण्यात आलेले आहेत आणि काय नवीन अटी या योजनेमध्ये लावण्यात आलेल्या आहेत, तसेच कोणकोणत्या महिला या योजनेतून आता वगळल्या जाणार आहेत आणि कोणत्या महिला या योजनेमध्ये राहणार आहेत, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी नवीन नियम आणि नवीन अटी कोणत्या आहेत, तर 20,000 उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता या योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये। होय मित्रांनो, जर तुमचे उत्पन्न हे महिन्याला 20,000 रुपये असेल, म्हणजेच वार्षिक तुमचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर आता या योजनेतून अशा महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम हे सुरू झालेले आहे आणि त्यांचा इन्कम टॅक्स रेकॉर्ड, म्हणजेच त्यांचा इन्कम बाबतचा जो काही रेकॉर्ड आहे, तो या ठिकाणी आयकर विभागाकडून मागवण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणी सरकारला योग्य तो डेटा मिळणार आहे आणि ज्या महिला खरोखर या योजनेसाठी पात्र नसतील त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी डोकेदुखी आहे आणि ती म्हणजे दरवर्षी तुम्हाला या ठिकाणी जून ते जुलै यामध्ये KYC करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे। होय मित्रांनो, या योजनेमध्ये ज्या अपात्र महिला आहेत त्यांना तर या योजनेतून वगळण्यात येणारच आहे, परंतु ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत त्यांची देखील या ठिकाणी डोकेदुखी वाढणार आहे। कारण की आता त्यांना देखील ज्याप्रमाणे PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी KYC ही करावी लागणार आहे, त्याच प्रकारे आता दरवर्षी लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या पण पात्र महिला लाभार्थी असतील त्यांना देखील जून ते जुलैमध्ये KYC ही करावी लागणार आहे। KYC केल्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। ज्या महिला या योजनेची KYC करणार नाहीत त्यांचा लाभ या ठिकाणी बंद केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जो नियम आहे मित्रांनो, तो म्हणजे
लाडक्या बहिणीचा इन्कम टॅक्स रेकॉर्ड हा तपासला जाणार आहे. म्हणजेच तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहात किंवा नाही या प्रकारचा रेकॉर्ड देखील आता तुमचा या ठिकाणी तपासला जाणार आहे आणि त्याबाबतची माहिती देखील या ठिकाणी संबंधित विभागाकडून मागवली जाणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहनं असतील अशा महिलांचा लाभ देखील या ठिकाणी बंद होणार आहे आणि त्याबाबतची माहिती देखील संबंधित विभागाकडून मागवली जाणार आहे. आणि तुमच्या नावावरती किंवा तुमच्या कुटुंबियांच्या नावावरती या ठिकाणी जर 4 चाकी वाहन असेल तर त्याबाबतचा ॲक्युरेट डेटा या ठिकाणी सरकारला मिळणार आहे आणि त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला देखील अपात्र हे ठरवले जाणार आहे. अशाच प्रकारचे मित्रांनो, मराठवाड्यातील 55,000 पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे आणि त्यांचा 1500 रुपयाचा लाभ हा कायमचा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या नवीन नियमांनुसार या योजनेची कार्यवाही ही होणार आहे आणि ज्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील अशा महिलांना आता या योजनेतून वगळले जाणार आहे. आणि जेवढ्या पण महिला या योजनेमध्ये पात्र ठरतील, ज्या पात्र असतील त्यांना देखील या ठिकाणी दरवर्षी जून ते जुलै या महिन्यामध्ये तुमची ई-केवायसी ही करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना एक खुशखबर देखील आहे आणि या ठिकाणी टेन्शन वाढवणारी गोष्ट देखील आहे. खुशखबर ही अशी की आता लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचे पैसे हे येत्या 2 दिवसात मिळणार आहेत आणि हे 8व्या हप्त्याचे पैसे मिळण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून 3,500 कोटींच्या चेकवर सही देखील झालेली आहे. त्यामुळे आता 8व्या हप्त्याचे पैसे म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो महिलांना 100% मिळणार आहे. परंतु या ठिकाणी दुसरी टेन्शन वाढवणारी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आता 9 लाख महिलांना वगळण्यात देखील येणार आहे. होय मित्रांनो, ज्या या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत अशा महिलांना आता या ठिकाणी नवीन नियमानुसार, नवीन अटींनुसार वगळले जाणार आहे आणि त्यांची पडताळणी देखील या ठिकाणी जिल्हा पातळीवरती तसेच गाव पातळीवरती देखील अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या छाननीनुसार या जेवढ्या पण महिला या योजनेत अपात्र आढळतील अशा महिलांना आता या योजनेतून कायमचे वगळण्यात येणार आहे आणि त्यांचा लाभ देखील या ठिकाणी बंद होणार आहे. परंतु त्यांच्यासाठी देखील एक आनंदाची बातमी म्हणजे अपात्र असून देखील या अगोदर जो काही लाभ तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळालेला आहे तो लाभ तुमच्याकडून शासन वापस घेणार नाहीये. तो लाभ तुम्हालाच राहू दिला जाणार आहे. परंतु आता या पुढचा जो काही लाभ आहे तो तुमचा बंद होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी शासनाकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि या निर्णयानुसार आता बऱ्याचशा महिला या योजनेतून वगळले देखील जाणार आहेत. तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.